नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. येस. हो. नमस्कार रसिको. मी डॉक्टर कमलाकर राऊत, अंबाजोगाई येथील योगेश्वरी मित्र विद्यालयामध्ये शिक्षक आहे, साहित्यिक, वक्ता, सामाजिक कार्यकर्ता, संशोधक आणि प्रबोधनकार आहे. आपण बघत आहात की वेगवेगळ्या क्षेत्रातील थोर व्यक्तींना मी भेटतो आहे. स्थळ महात्म्य आणि व्यक्ती महात्म्य घेऊन मी आपल्यापुढे येतो आहे. आज आपण अतिशय दिग्गज अशा व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत, ज्यांनी अतिशय कमी काळामध्ये फार मोठं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. पालक संभ्रमित आहेत, विद्यार्थी संभ्रमित आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ते पूर्णपणे आपल्याला मागं नेणारं आहे. मग अशा या संभ्रमित परिस्थितीमध्ये करिअरच्या मागे पिढी लागलेली आहे. अगदी पहिलीपासून त्याच्या अगदी प्री प्रायमरी इंग्रजी माध्यम आणि हे सगळं हा रेटा चालू आहे. इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणं, पुढे लगेच आता मागे होतं स्कॉलरशिपच्या परीक्षा होत्या, MTS NTSच्या परीक्षा होत्या, आता वेगवेगळ्या खाजगी परीक्षा सुरू आहेत आणि जवळपास दुसरीपासूनच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा सुरू आहेत. धास्तावलेले, भांबावलेले मुलं पालक दिसत आहेत. करिअर तर महत्त्वाचं आहे, स्पर्धेचं युग आहे, टिकलं पाहिजे आपण, पण यासाठी आपण तयार कसं व्हायला पाहिजे. म्हणूनच या क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य करता येते. मुळात त्यांचा व्यवसाय हा डॉक्टरकीचा आहे. ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत, पुण्यामध्ये असतात. डॉक्टर किशोर यांना आपण भेटत आहोत. डॉक्टर किशोर आंबेगावकर यांचं चॅनल आपण बघितलं असेल, त्यांचे मोटिवेशनल असे व्हिडिओज आपण बघितले असतील. अतिशय स्फूर्तिदायी असं त्यांचं भाषण, व्याख्यान आणि त्यांचे या कार्यशाळा असतात. म्हणूनच आपल्याला त्यांना भेटायचे, त्यांना जाणून घ्यायचं आहे की तुमच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिशा मिळालेली आहे, त्यांना प्रोत्साहन मिळालं आहे, ते मोटिवेट झालेले आहेत आणि आपल्या ध्येयाकडं ते अतिशय ध्येयार्थ अशी यशस्वी वाटचाल करत आहेत. याचं सर्व पूर्णपणे जे श्रेय आहे हे आपल्या कार्याला आहे. म्हणून आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आपलं व्यक्तिमत्व हे कसं घडलं, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपलं मूळ गाव, पुढे याबद्दल बोलावं. नंतर आपण पालक आणि विद्यार्थी यासाठी आपण बोलणार आहोत. काय सांगाल सर आपण? बिलकुल सर. नमस्कार आणि सगळ्या रसिकांना नमस्कार. मी डॉक्टर किशोर आंबेगावकर आज महाराष्ट्रभर काम करतो आणि महाराष्ट्राने एवढा सुंदर प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, पालकांना नमन करतो. आणि मी या ठिकाणी मी थोडासा माझ्याबद्दल थोडासा परिचय देतो. मला राऊत सरांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर खरंच राऊत सर मला इतका आनंद वाटला तुम्हाला सगळ्यात पहिले तर भेटून की आज या सर्व कमीत कमी नाही म्हटलं तर आपले बरेच काही लोक आज आपले फॉलोअर्स आहेत. खूप छान वाटलं. मी अंबाजोगाईत आलो, बीडमध्ये सगळ्या शाळा कंप्लीट झाल्या. महाराष्ट्रातल्या 7,000 शाळांपर्यंत मी पोहोचलो. 7,000 आणि महाराष्ट्र शासनाने गौरवही केला आणि बरेच काही पुरस्कार मिळाले. पण त्या पुरस्काराचं नंतरचं दुनिया काही असो, पण आनंद या गोष्टीचा आहे की मी विद्यार्थ्यांना जी गरज आहे ते शिकवतोय. अच्छा. माझी पार्श्वभूमी शिक्षणाच्या बाबतीत किंवा काउन्सिलिंगची मुळीच नव्हती ना. माझे वडील शिक्षक होते. अच्छा. शिक्षकही नव्हते आणि शिक्षकही नसल्यामुळे शिक्षक आणि स्टेजचा खूप जवळचा संबंध होता. पण माझे वडील शिक्षक नसल्यामुळे स्टेजचा संबंध आला नाही. पण दुर्दैव असं म्हणजे माझा योग असं आणि मला गुरु चांगले मिळाले सर. गुरु असे मिळाले की असं म्हणतात ना, या जगात मायबापानंतर दुसरं नाव निघतं ते गुरुंचे. मला माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, माझ्या गुरूंचा आशीर्वाद की मी आज तुमच्या समवेत उभा आहे, विद्यार्थ्यांसाठी उभा आहे. सर माझे वडील पोलीसमध्ये होते. अच्छा. आणि वडिलांची सगळ्यात पहिले तर SRP मध्ये जालन्यामध्ये भरती झाली वडील. आणि माझा जन्म हा जालन्याचा, मुळातला जालन्याचा जन्म माझा. अच्छा. बालपणी जालन्यात गेलं, पण वडिलांची जशी जशी पोस्टिंग होत गेली मग औरंगाबाद, पुणा, पैठण हे वेगवेगळ्या ठिकाणी वडिलांची बदली होत गेली. तर वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण मिळत गेलं. कारण वडिलांची बदली जिथं होती तिथं मी जायचो. साधारणतः कोणत्या शहरामध्ये? साधारणतः मी जालन्यामध्ये माझं 10वी झालं, भोकरदनला 12वी झालं, पुन्हा जालन्यात आलो, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं.
पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्याला गेलो. ग्रॅज्युएशन कोणत्या विषयात सर? सर सायकोलॉजी. सायकोलॉजी. सायकोलॉजी हा माझा विषय म्हणजे जीव की प्राण आहे. क्लिनिकल सायकोलॉजी. क्लिनिकल मी एम ए केलं त्याच्यामध्ये. जसं आपण एम ए मराठी करतो, एम ए हिंदी करतो, तसं एम ए क्लिनिकल सायकोलॉजी मी केलं. आणि हे वरती इंग्रजीमध्ये तिकडं हो, सगळं असणार आहे. बिलकुल. कोणतं महाविद्यालय सर? सर माझं भारतीय महाविद्यालयामध्ये झालं. अच्छा. ओके. आणि झालं असं की विद्यापीठामध्ये झालं माझं. आणि वेगवेगळे टर्म्स मिळत गेले मला. वेगवेगळ्या प्रकारचे टर्म्स मिळत गेले, वेगवेगळे गुरु मिळत गेले. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं माझ्या गुरूंबद्दल म्हणावंसं असं वाटेल मला की योगानं ही अशी गुरु जर प्रत्येकाला जर मिळाले तर प्रत्येकाचं आयुष्य सोन्याहून पिवळं होईल. ते गुरु आज नाही येत अस्तित्वात. ते नाव त्यांचे सर सांगा. सर जोशी सर म्हणून होते. नाव त्यांचं जोशी सरांचं? सॉरी, पण त्यांनी सांगितलं होतं की नावाचं प्लीज कधी जीवनात मोठा जर झाला तर नावापेक्षा तूच माझं कर्तृत्व पुढे चालत राहा. मला कधी काय मलाही कळालं नाही सर. मला असं का किशोर आंबेगावकर एवढंच लक्षात ठेवलं की मला माहिती आहे तुला मी शिकवलंच ना, तू खूप मोठं होशील. म्हटलं मला कल्पना नाही सर, मी मोठा कसं काय होणार आहे. पण नाही म्हणजे किशोर, मला गट्स ओळखणारे लोक या जगात आहेत. तर हे आणि बरं, वडील पोलीसमध्ये होते सर. आज मी तुम्हाला कौतुकास्पद एक गोष्ट सांगेन. वडील थोडं स्ट्रिक्ट होते, खूप सक्त होते. आधीच पोलीस खात्यात. पोलीस खात्यात. तर त्यांना असं कधी कधी असं वाटायचं की हे सगळे गुन्हेगार. बऱ्याच वेळेस इतके सक्त होते. पण हा सर शिस्त लागली. सर माझ्या वडिलांचं एक तत्व होतं की किशोर काही कर, मी तुला पैसे देणार नाही. हा शिकण्याचे रूल कुठून स्टार्ट होतो. नक्की. म्हणजे आज मी पाहतो कलेक्टरचा मुलगा कलेक्टर का होत नाही. काय कारण आहे? कलेक्टरचा मुलगा कलेक्टर का होत नाही? त्याच्याकडे तर बेस आहे. पण कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होतो का? रिक्षा चालकाचा अन्सार शेखचा मुलगा जर का अन्सार शेख एक रिक्षा चालकाचा मुलगा आहे, तो कलेक्टर होऊ शकतो. राजेंद्र बारोड ज्याच्या घराचा म्हणजे आजपर्यंत शिक्षित कोणीच नाही, तो जर का कलेक्टर होऊ शकतो तर विचार येतो कलेक्टरचा त्यांचा आले ना. बिलकुल आहे. दीपस्तंभ फाउंडेशन बिलकुल आहे. यशवेंद्र महाजन सरांनी बिलकुल. तर मला एक सांगा सर, कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होत नाही. उलट मी आता बोलू नाही पण बोलावं असं वाटलंच मला. मी नक्कीच त्याबद्दल महेश माळे नावाचे IAS ऑफिसर होते सर. हो. दोघे नवरा बायको IAS ऑफिसर आहे. तर त्याच्या मुलाला सुसाईड केलं. हा विषय का बोललो मी याचं कारण थोडंसं मी नंतर शेवटी मी तुम्हाला सांगेन याबद्दल की याचं कारणही आहे. तर वडील सक्त होते आणि वडील सक्त असल्या कारणानं मला वडिलांचं एक तत्व अवघड वाटायचं त्यावेळेस. ईश्वर सब कुछ करना लेकिन मेरे से पैसे मत मांगना. पैसे मत मागणं म्हणल्यानंतर मग रसवंतीत काम करायचं, हॉटेलमध्ये कामं करायची. मी घर सोडून गेलो होतो सर. घर सोडलं होतं. माझं स्वतःचं शिक्षण झाल्यानंतरची गोष्ट आहे. हो. नाही सर, नाही. त्याच्या आधी माझं मी 12वीलाच घर सोडलं सर. मी स्वतः करत गेले सर. अच्छा. बरं. वडिलांची बदली होत होती आणि लक्ष होतं. सायकोलॉजी हा विषय काय घेतला? कारण फार महत्वाचा विषय सर तो योगायोग आहे. मला शिक्षणाबद्दल गांभीर्य नव्हतं. मला असं वाटायचं की शिक्षण ग्रॅज्युएशन करणं महत्त्वाचं आहे. पण माझ्या जीवनामध्ये गुरु हा जो पार्ट मी तुम्हाला काय बोलतो की जगात गुरुविना या जगात काहीच नाही सर. गुरु ईश्वर तात माय, गुरुविना जगी थोर काय. या जगात गुरुविना काहीच नाही. मला मी ज्यावेळेस मी फर्स्ट इयरचा फॉर्म भरत होतो ना, त्यावेळेस मला एक गुरुजी मिळाले आणि मला सहज माझ्या बाजूला त्यांच्या मुलाचा फॉर्म भरताना ते मला म्हणाले, किशोर तू कोणकोणते विषय घेतोयस? मी त्यांना म्हटलं समाजशास्त्र, भूगोल आणि इतिहास. आणि बेटा एक काम कर आणि समाजशास्त्र नको की मानसशास्त्र. ते जोशीच का ते? हो. अच्छा. मला काय म्हणले ते? मला म्हणे की किशोर सगळं करून भाग्यपत्र जाईल. माय म्हणलं की हे देवासारखे रूप मला कुठून मिळतात? कधी मी विचार केला नव्हता मनामध्ये. किशोर म्हणे बेटा मला नंतर 5 ते 6 वर्षानंतर कळालं तुझं सायकोलॉजी डॉक्टर. ती मानसतज्ञ होते आणि तो माणूस साधा सिंपल सरळ होता. हो, काही घेणं नव्हतं कोणाची काहीच.
मग तिथून मला तो विषय मिळाला. त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कादरी सर असतील, अच्छा. काही प्रोफेसर खूप सुंदर होते. कादरी अहमदपूरचे का? नाही. ते वेगळे. अच्छा. संभाजीनगरचे कादरी सर आहेत. हां. तर त्यांचं मला योगदान लाभलं माझ्या जीवनामध्ये. पडेगाव का? करेक्ट. हां, पडेगावचे. पडेगावचेच. फेमस होते ते. हो. म्हणजे त्यांच्याबाबत लेख आले होते मागे. तर ते आम्हाला लावले. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला काही नाव नाही हां. आहेत काही दोन चार. नाही, काही हरकत नाही. तर या लोकांचं योगदान लागलं. तर पुढे मग शिकत गेलो आणि सायकोलॉजी हा विषय इतका जिवलग झाला की जर 48 तास जरी काम करायचं म्हटलं तर जीवन येते. 24 तासांचा दिवस का आला हे मला कधी कळलं. सहज मला सांगावंसं वाटतं, यांनी घडवलं सहस्त्र हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. 1000 वर्षांमध्ये जे 1000 व्यक्ती कर्तृत्ववान होऊन गेले त्यांच्याबाबतचं पुस्तक रोहन प्रकाशननं प्रकाशित केलं. जगभरातील व्यक्तींचा त्यामध्ये वेध घेतलेला आहे. त्यामध्ये प्राध्यापक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर सरांची प्रस्तावना आहे. तर ते एक महत्त्वाचं वाक्य, अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. ह्या सगळ्या व्यक्तींनी जे काही कार्य केलेलं आहे याचं मुख्य स्रोत काय असेल, स्रोत याचा काय आहे, किंवा आपलं एकूण जीवन काय आहे, तर तो म्हणजे फक्त विचार. करेक्ट. आणि हा विचार परिपक्व असणं, आपली मानसिकता, ज्याला हिंदीत आपण सोच असं म्हणतो, विचार करण्याची पद्धत म्हणतो आपण, ही अतिशय तंदुरुस्त असली पाहिजे, सशक्त असली पाहिजे. आणि म्हणूनच हा मानसशास्त्र हा जो भाग आहे, म्हणजे मन जे करतं त्यानुसार आपण विचार करतो, ते आपल्या आचरणामध्ये येतं, तसं आपलं जीवन घडतं. त्यानुसार आपण हे क्षेत्र निवडलं. पुढे काय घडलं असेल? बिलकुल सर. मी आज तुम्हाला तुम्ही विचारांबद्दल बोला, मी तुम्हाला बोलणार आहे. चालेल का? बोला. सर काय होतं, माणसाचे विचार जे आहेत ना माणसाचं आयुष्य घडवतात. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. आणि जे मला बघतायत मी सगळ्यांना सांगू इच्छितो, माणसाचे विचार माणसाला घडवतात. आता हे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं. श्रीमंत लोक काय करतात सर, करोडपती, अब्जपती, लाखो रुपयाची प्रॉपर्टी, करोडो रुपयाची प्रॉपर्टी सर, करोडो रुपयाची प्रॉपर्टी. पण जर का तो वैचारिक जर नसेल तर ती करोडो रुपयाची प्रॉपर्टी क्षणात भंगूर करायला जास्त वेळ लागणार नाही. बरोबर आहे. तर म्हणून असं होतं की त्या लोकांना विशिष्ट पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं की हे जो करोडो रुपये आहे बेटा, याला 1000 करोड कमवलेत ना तू, 100 करोड कमवलेत ना, त्याला पुढे कन्वर्ट कर. अरे बेटा, त्याला सांभाळण्याची जरी ताकद तुझ्यात असली पाहिजे. विचार माणसाला बदलवण्यासाठी ते लोक प्रशिक्षण देतात. पण आपले जे गोरगरीब सामान्य माणसं आहेत यांना असं वाटतं काउन्सिलिंग आम्हाला माहित नाही का, आम्हाला माहित. तर विचार हे माणसाला श्रीमंत बनवतात. विचार आहेत का या जगामध्ये, म्हणजे भगवंतानं आपल्याला गॉड गिफ्ट दिले सर. प्राण्यांमध्ये आपल्यामध्ये हाच एक फरक आहे की माणूस विचार करू शकतो आणि निर्माण करू शकतो. पहा मी पुन्हा एकदा बोलतो, माणूस विचार करू शकतो आणि निर्माण करू शकतो. कारण विचार केल्याशिवाय निर्माण होत नाही आणि प्राण्यांमध्ये विचार करण्याची क्षमता नाही म्हणून ते निर्माण करत नाही. हाच एक डिफरंट आहे सर माणसामध्ये प्राण्यांमध्ये. विचार करण्यासाठी जी काही केंद्र महत्वाची पाहिजे असतात मस्तिष्कामध्ये, ती प्राण्यामध्ये नाहीत. आपल्याकडे तो भाग आहे, आपण बोलू शकतो. हा फरक याच्यामधला आपण जाणून घेतला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट की ना, पूर्वजन्म ना पुनर्जन्म आहे तो एवढाच जन्म, पण तो सफर आणि सार्थ केला पाहिजे ना, प्रॉपर वे, प्रॉपर ट्रॅक. आणि म्हणून वेळच्या वेळेला जे समुपदेशन असेल, सल्ला असेल, मार्गदर्शन असेल, ते खूप महत्वाचं आहे. बिलकुल. येस. एक लहू कानडे नावाचे फार मोठे कवी आहेत. ते सध्या इंटरनेटचं सगळं युग आहे, ती कविता मी शिकवलेली आहे. तर ज्ञानाचा दिवा जो आहे तो आपल्या हातामध्ये पाहिजे. तो जर सोबत नसेल आणि तो पण सत्य ज्ञानाचा, तर पुढे वाचलं करता येणार नाहीये. असा हा ज्ञानाचा दिवा जो आपला आहे तो तेवढा ठेवला पाहिजे सर. आपण या मार्गक्रमण आपण करताना आपल्या पुढच्या वाटा आपण सर्व सांगाव्या, प्रकाशाच्या वाटा सगळ्या. सर मी आज जर का मला विद्यार्थी जर ऐकत जर असतील आणि पॅरेंट्स जर ऐकत जर असतील, तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना एकच बोलू इच्छितो बेटा, आणि सर्व पालकांना माझं कळकळीचं बोलणं आहे, आव्हान आहे. बिलकुल आव्हान आहे की योग्य वयात मुलं जर 10वी-12वीला जर असतील, योग्य वयात योग्य वेळी योग्य जर का मार्गदर्शन जर मिळालं नाही तर बऱ्याच लोकांचं आयुष्य बर्बाद झालं सर, मात्रात झाली. मी पुन्हा एकदा सांगेल, योग्य वयात योग्य वेळी योग्य लोकांचं जर का योग्य मार्गदर्शन जर मिळालं नाही तर बऱ्याच लोकांचं आयुष्य बर्बाद झालंय. पण खूप कमी लोकांना योग्य वयात योग्य वेळी योग्य लोकांचं योग्य असं मार्गदर्शन मिळालं. आज 2% लोक इतिहासात आहेत.
कारण काय सर माहिती तुम्हाला? कारण की योग्यता होती, पण जे लोक स्वतःला ओळखतात, ज्या लोकांमध्ये क्षमता होती, मार्गदर्शन मिळालं, त्या लोकांनी स्वतःला ओळखलं आणि पुढे पाऊल टाकलं. पण दुर्दैव असेल सर, आपल्या महाराष्ट्रातलं असेल किंवा अदरवाईज असेल, पण 98% लोकांना स्वतःलाच ओळखतात. मी आज कळकळीनं महाराष्ट्रभर फिरतो सर, महाराष्ट्रभर. मला बऱ्याच वेळेस असं आता मी तुम्हाला हा विषय सांगेलच, मला भांडावं लागतं सर संस्थेसोबत की माझा कार्यक्रम नाही. ते म्हणतात का नाही मला नाही माहिती, घेऊन तर एक तर तुम्ही ऐका, नाही तर मग मला घेते, नाही तुम्ही बसा, नाही तर मग तुम्ही शिकून दाखवा. मला बोलावं लागतं सर, आय एम सॉरी, कारण मी त्याच्यामधला अभ्यासच झालो की व्हॉट इज द एज्युकेशनल सायकोलॉजी. हे काय शिकवल्या जात आहे हे तुम्ही विद्यार्थ्याला जर शिकवणार नसेल तर तू शिकणारच नाही. हे विषय जे शिकवले जातात यांना विद्यार्थ्यांच्या मनात आजही असं आहे की हे विषय फक्त पास करण्यापुरते नाही सर, या विषयांचा संबंध एमपीएससी यूपीएससी सोबत आहे, या विषयांचा संबंध तुमच्या मानसिकतेसोबत आहे, या विषयांचा संबंध तुमच्या कलाकृतीवरती आहे, या विषयांचा संबंध तुमच्या आयुष्यासोबत आहे. पण हे आजपर्यंत नाही शिकवलं गेलं सर. आम्ही हेच म्हणलं की तू फर्स्ट क्लास कसा येतो, तू पहिला कसा येतो, तू पहिला आलाच पाहिजे. मग पहिला आला म्हणजे तो क्लास 1 ऑफिसर. सर माझ्या डोळ्यात देखत माझ्यासोबत बऱ्याच काही घटना घडल्या की जे क्लास 1 ऑफिसर होण्याचे ज्यांचे स्वप्न होते किंवा जे टॉपर विद्यार्थी सर फर्स्ट एड झाले, नंतर फर्स्ट एड झाले, त्यांनी काय केलं, रेस लावली. ये रेस नहीं है सर, ये रेस नहीं है. मैं तो ये कहता हूँ कि बहुत सारे लोग जिंदगी काट रहे हैं, मैं जिंदगी जी रहा हूँ. बहुत सारे लोग जिंदगी काट रहे हैं, मैं जिंदगी जी रहा हूँ. लोगों को यही नहीं पता कि मैं आज नौकरी भी कर रहा हूँ सर. होते हैं लोग काय ताने रहा, वो जिंदगी काट रहा है सर. जिंदगी जीने का मतलब लाखों रुपए कमाना नहीं होता सर, जिंदगी जीने का मतलब अलग होता है. जिंदगी जीने का मतलब खुशी भी होती है सर. भले हम कम कमा लो, कोई दिक्कत नहीं, कम कमा लो. जिंदगी जीने का मतलब अलग. लोगों को नहीं समझ में आना सर. एजुकेशन के बारे में आज इतने इतक्या मनापासून शिकवतो सर की यार बेटा करियर क्या होता है, करियर क्या होता है. कि बेटा जिसमें मैं गया, मेरा सपना था कि मैं बनूं, और जिसके अंदर मैं आनंद से काम करता हूँ, खुशी से काम करता हूँ, प्यार से काम करता हूँ, ऐसा लगता है कि मैं जी रहा हूँ. ये जिंदगी है सर, ये करियर है. 2 लाख पेमेंट है, 7 लाख पेमेंट है, बॉस म्हणतो झोपला करे, ए उठ, ए काय डोक्याला ताप आहे. नाही सर, हे जिंदगी आहे. ऑनलाईन कित्येक लोक दिसत आहेत, बरेच माझे विद्यार्थी आहेत, माझे मित्र आहेत, परिचित लोक आहेत. कित्येक लोकांना बघतोय मी की ज्यांचं वजन 90-100 किलोच्या पुढं झालेलं आहे आणि ते पूर्णपणे बांधील आहेत. त्यांना त्याचे पॅकेजेस त्यांना मिळत आहेत, त्याचे त्यांना आनंद वाटतो, अभिमान वाटतो, पालकांनाही वाटतो, म्हणजे पण आम्हालाही वाटणं साहजिक आहे. पण ते त्याच्या आरोग्यासाठी वेळ देऊ शकत नाही, त्याच्या कुटुंबाला जो वेळ द्यायला पाहिजे त्याला वेळ देऊ शकत नाही, स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही. हे शेवटी हे करायचं आहे का, आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बसा दो या बिता दो, जो भी आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेतला पाहिजे भरभरून. प्रत्येक क्षणाचा तोल आणि मोल हा तुम्हाला काहीतरी सांगत असतो. हे ज्याला कळलं तर जीवनात नेहमी यशस्वी करू शकतो असं माझं म्हणणं आहे. आपण खूप चांगलं कार्य करत आहात. नेमकं आपण शिक्षक आणि पालकांना आपल्या कार्यक्रमातून काय सांगत असता ते एक सांगावं. सर शिक्षकांना तर माझं नमन आहे. या जगामध्ये सगळ्यात पावित्र्याचं काम जर या जगात कोणी करत असेल तर ते शिक्षकाचं. देशाला बनवायचं असेल तर शिक्षक बनवू शकतो सर, राजनेता नाही. या जगातलं सर्वात महान कार्य जर कोणाचं असेल तर शिक्षकांचं असेल. त्या गुरूंना, सर्व गुरूंना माझं शतकोटी नमन. पण काय झालं सर, मी या काही दिवसांपूर्वी पाहतोय ना सर, शिक्षकांना या राजनीतीत मी मुद्दाम बोलणार आहे. भले मला विरोध हो, मला काही घेणं त्यांनी माझा राजकारणाचा माझा काही संबंध येत नाही, हस्तक्षेप वाढत नाही सर. काय झालंय सर, राजकारणी लोकांना माहिती आहे की यांना जर गुंतवलं ना सर, यांना जर जास्त कामं जर दिली ना तर हे विद्यार्थ्यांकडे लक्ष कमी देते, पिढी बर्बाद करण्याचं काम सर ते आहे. टपालाची कामं आहेत, ऑनलाईन कामं आहेत सर, ते सांगा. राजकारणात शिक्षकांना जास्त बोललं नाही पाहिजे तिकडंच. बिलकुल बरोबर. मला एक सांगा सर, अहो तुम्ही दुनिया वाटा, मी तर मला म्हणतात तुम्हाला काय काय काजू बदाम खिचडी सगळी दुनिया वाटा तुम्ही हातात. सर देशाला प्रगत करायचं एकच तत्व आहे सर, ते म्हणजे एज्युकेशन. एज्युकेशन इज पॉवर.
ज्या दिवशी ज्या देशाचं एज्युकेशन संपलं नसतं तो देश विकायला लागला. एज्युकेशन इज पॉवर. आणि मी एका मताचा आहे सर, शिक्षकांना शिकू द्या. काही काही शिक्षक एवढे कळकळीने शिकवण्यासाठी सर मी तर या मताचा आहे सर, काही काही शिक्षक एवढे परेशान आहेत की सर मला शिकू द्या प्लीज शिकू द्या. मला तर म्हणजे मला त्या कदर वाटते सर शिकू दिल्याला. एवढे हुशार टीचर आहेत सर आपल्या काही संस्थेमध्ये, खूप हुशार आहेत सर की त्यांच्यासमोर डॉक्टरेट माणूस कमी आहे. एवढे हुशार आहेत शिकू नाही दिलेले. लय मोठं राजकारण सर निवडणुकीसाठी मनावर केलं जातं किंवा वेळ काढलेली असते तो भाग आहे. आणि कधी कधी आणि सर काय झालं आहे, शिक्षण पद्धती जी आहे त्याच्याबद्दल थोडंसं मी बोलू इच्छितो. मुळात जनरेशन गॅपनुसार माझ्या आजोबांना एक टायमाला एक शिक्षण होतं. माझ्या वडिलांसाठी एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण होतं त्यांच्या जनरेशननुसार. 7वीला बोर्ड होतं, त्याच्यानंतर 10वीला बोर्ड आलं, आता 10वीला किंमत राहिली. सर आजकालचा जमाना हा रोबोटिक आहे, टेक्नॉलॉजीचा. तर ऑब्विसली एज्युकेशन सिस्टम नक्की चेंज व्हायला पाहिजे. पण चेंज झाली आहे आणि एवढी चेंज झाली आहे की पुढे बोलू नये. म्हणजे मी उल्लेखासाठी करतोय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ह्या मी बघितलं, मी ते सगळं वाचलं, अभ्यास केला आहे. फार मागं येणार आहे. 14,000 शाळा जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्रात बंद झाल्या, बंद केल्या गेल्या सरकारनं. सध्याचे महायुतीचे शासन आहे त्यांनी हे केलेलं आहे. मनुस्मृतीचं समर्थन करणारे म्हणजे बहुजनाची लेकरं, दलिताची लेकरं नाही शिकले पाहिजे. वाडी वस्तीवरच्या ग्रामीण भागाच्या शाळा बंद पडल्या पाहिजेत, कारण मोफत शिक्षण आहे, नाही शिकले पाहिजे इंग्रजीमध्ये. 27,000 शाळा या उत्तर भारतातल्या बंद झालेल्या आहेत. हे सर्व असं सर्वत्र हे फार विचित्र रीतीने सगळे चालू आहे. तरी शिक्षकांनी अतिशय स्वयंचा गुरु केला जाणं या पद्धतीनं पुढे वाटचाल केली पाहिजे. सर्वांना म्हणायचं की आपण कळकळ आहे, तळमळ आहे. आणि सर फार मोठ्या पुरस्कारासुद्धा आम्ही अनुभवतो. आता मला तर राष्ट्रपती पुरस्कार भेटलेला आहे, परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की हा पुरस्कार जो आहे त्यापेक्षा मोठा पुरस्कार मला रोज भेटतो जेव्हा तल्लीनपणे आम्ही शिकवत राहतो. आमचं ध्येयमान हरपतं, विद्यार्थ्यांचं ध्येयमान हरपतं. आणि त्यावेळेस आम्ही शिकवत असताना विद्यार्थ्याच्या अंत्यकरणाची जी भावना आमच्या मनात येत असते, तो सर्वोच्च आम्हाला पुरस्कार त्यावेळेस मिळतो. करेक्ट सर. आणि असाच पुरस्कार सर आपणही घेत आलेला आहात. सर तो अनुभव सांगा विद्यार्थ्याबाबतचा. काय सांगाल? तुम्ही वेगवेगळ्या शाळामध्ये आलात, आता तुम्ही आमच्या अंबाजोगाईत आलात, आमच्या शाळेत आलात, तुमचा चांगला कार्यक्रम झाला. मला वाटतं की स्वामी विवेकानंद असेल, नेताजी काय काय अंबाजोगाईत सांगा तो. बिलकुल बिलकुल अंबाजोगाई सर, अंबाजोगाई मराठवाड्यातलं शिक्षणाचं माहेरघर आहे. बिलकुल आहे. आणि मी भरपूर कार्यक्रम केले. मला आनंद या गोष्टीचा आहे की अंबाजोगाईत आजही शिक्षणाबद्दल जी ओढ आहे ती चांगल्या पद्धतीची सर, खूप छान. आणि ही टिकून तुम्ही ठेवली म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज सांगावं अंबाजोगाईमध्ये ही जर शिक्षणाची ओढ जर आली असेल तर ही राजकारणी लोकांमुळे नाही किंवा बिझनेसमॅन लोकांमुळे नाही. इथला शिक्षक इमानदार आहे सर. इथला शिक्षक इमानदार आहे. इथले काही संस्थाचालक मी पाहतो ना सर, खरंच मजाक नाही करत. ते म्हणतायत की आम्ही पॉलिटिशियन सोडलं की विद्यार्थ्यांमुळं आम्ही पॉलिटिशियन मध्ये होतो. आहे बरोबर बरोबर की आम्ही राजकारण सोडलं शिक्षण महर्षी आणि आम्ही शिक्षण महर्षी झालो. का? कारण अंबाजोगाईला जर पुढे न्यायचं जर असेल तर आमच्याशिवाय दुसरं आहे कोणा नसेल तर मग आम्हाला करू द्या ना. राजकारणात आम्हाला भरपूर काय मिळेल पण आम्हाला गरज नाही, आम्हाला विद्यार्थ्यांना करू द्या. एवढे म्हणणारे लोक मी भेटलो सर. आपण कुठल्या कुठल्या शाळांमध्ये गेला सर? माझे 7,000 शाळा कंप्लीट झाल्या कारण महाराष्ट्र 7,000. आणि तालुक्यामध्ये म्हणा बीडचा तालुका माझा गेवराई कंप्लीट झाला, बीड कंप्लीट झालं, माजलगाव कंप्लीट झालं आणि अंबाजोगाई कंप्लीट झाला. आता बऱ्याच वेळेस काय होतं, मी बऱ्याच वेळेस डोक्यामध्ये शाळेच्या नाव तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये तुम्ही फोन लावू शकता. आंबेगावकर आले. मला जी माहिती भेटली अशी आहे की स्वामी विवेकानंद नेताजी सुभाषचंद्र बिलकुल झाला कार्यक्रम झाला. आमच्या योगेश्वरी नृत्य विद्यालय असेल, त्याच्यानंतर खोलेश्वर झाला असेल. वेळेचं थोडं बंधन असतं, एकाच टायमामुळे असल्यामुळे सगळ्या शाळा कंप्लीट नाही. जवळपास ते सरांचा कार्यक्रम तसा 1.5 तास 2 तास जसं वेळ मिळेल तसं ते हे करतात. आणि एकेका घंट्याचे सुद्धा सेशन घेऊन सर मुलांना सांगतात. आणि महत्त्वाची गोष्ट की सरांचे कार्यक्रम सगळे जे आहेत ते पेबल कार्यक्रम असतात. याला
खूप मोठी रक्कम पण देणारे लोक देतात. देतात. आणि सरांचे हे कार्यक्रम असे जाहीरपणे सुद्धा असे ते तिकीट लावून सुद्धा होत असतात. हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. काय असतं की त्याचं महत्त्व आणि मोल आपल्याला कळलं पाहिजे की पुण्याचा व्यक्ती खास आपल्या अंबाजोगाईमध्ये इथं येऊन आपल्यासाठी खास वेळ देतोय, संस्था चालकांची परवानगी घेऊन आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी देतोय. तेवढंच आपण आतमध्ये सगळ्या गोष्टी ह्या करायला पाहिजे. तर तेवढं त्याला इथं इथं तसं घडलेलं आहे. खूप चांगलं कार्य घडलेलं आहे. विद्यार्थ्याबाबत शिक्षणाबद्दल आपण सांगितलं, संस्था चालकाबाबत सांगितलं सर आपण. पण आपला प्रत्यक्ष जो कार्यक्रम असतो तो कसा काय आहे ते आपण दुसऱ्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत. आपण आपला जो अनुभव आहे महाराष्ट्रभर आपण जी व्याख्यानं दिली हे केले, कोणते विद्यार्थी कसे घडले त्यांची काही नावं वगैरे सांगायला आपण. सर आता नावं जर सांगायचे तर 4,500 विद्यार्थी. बरं. प्रत्येकाचं नाव तर मी नाही घेऊ शकणार. हां हां. पण सर मला बरेच काही फोन येतात रात्री बेरात्री. माझे बरेच काही कार्यक्रम झाले. सर काय असतं माहिती आहे का, मी भरपूर काही देतो अशातला भाग मी. फक्त जे देतो ते मनातून देतो. आणि ते मुलं वेचतात ना त्यामुळं. म्हणजे काय झालं, एखादी एक म्हण तुम्ही ऐकली असेल की जागे माणसाला, काय झोपलेल्या माणसाला जागा करता येतं, पण जो झोपेचं नाटक करतो त्याला जागा करता येत नाही. बरेच काही मुलं तसं झोपलेले असतात. तर माझ्या काही शब्दाने ते जागे होतं असं ते मला म्हणतात. मी काहीच नाही म्हणत. विचार सांगतो सर, लवकर झोप आली की लवकर जाग येते. अवतरण चिन्ह जागला. लवकर झोप आली की लवकर जाग येते, आणि लवकर जाग आली की आयुष्याचे सोने होते. जाग येणं महत्त्वाचं आहे. असे बरेच विचार माझ्या डोक्यात आहेत. पण आपलं कार्य बघून आणखी अशाच गोष्टी आम्हाला आणखी अनुभवायला मिळतील सर. आणखी काय सांगाल आपण. तर झालं असं की मला एक रात्री फोन आला साधारणतः 11:30 वाजता. माझी झोप 8:30लाच होते सर. बरं, मी झोपायला 8:30ला जातो, 3ला उठतो. झोप लवकर आहे कारण दिवसभर काम करतो. 3 वाजता उठून मग कोणा दिनचर्या. सर माझं सगळ्यात पहिले तर मी मेडिटेशन करतो. उठल्यानंतर थोडी जागा सोडतो, वॉशरूम वगैरे, आणि बस मी रिलॅक्स बसतो. रिलॅक्स बसल्यानंतर माझ्याकडे काही पुस्तक आहे जे दी बेस्ट आणि बढिया पुस्तक आहे. मला त्यांचं वाचन करायला खूप आवडतं. आताही मी काही पुस्तकं ऑर्डर केली. मला ते पुस्तकच म्हणजे माझं जीवनच पुस्तक आहे असं म्हणून. सगळ्यात पहिले पुस्तकं, त्याच्यानंतर थोडंसं मला सूर्यनमस्कार करायचे सगळं. खूप चांगली गोष्ट सर. एक 50 सूर्यनमस्कार होता दिवसभरात. त्याच्यामुळे मला दिवसभर एनर्जी मिळते. अरे सूर्यनमस्कार हा व्यायामच असा आहे की तो सगळ्या गोष्टी कम्प्लीट करतो. कमरेच्या असेल, हातापायाच्या, मनगटाच्या, सगळ्या गोष्टी. आपल्याला काही दंड बैठक करून पुस्तकावरून करायचा, खेळली राहायचं. पेशंटचा व्यायाम म्हणून महत्त्वाचा आहे. तर हे माझं सगळ्यात पहिले. तर मला एक दिवस फोन आला 11:30 वाजता. साधारणतः त्याचं नाव अविनाश, मी आडनाव नाही सांगू शकणार, आता त्याला 5-7 वर्ष झाली. त्याचा फोन आला. माझा कार्यक्रम अकोल्याला होता. माझा पहिला कार्यक्रम बारामतीला झाला. बारामतीहून मी अकोल्याला पोहोचलो रात्री 2:30-3 वाजता. आणि ही गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छितो, एकच मिनिटाची. मी तिथं पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर झालं असं की मला झोप खूप कमी. सर 2:30 वाजता पोहोचल्यानंतर 3 वाजता पुन्हा मी जागणार. मला झोप खूप कमी. माझी मिसेस असेल, माझी आई असेल, यांना सगळ्यांना हे परेशानी आहे, तिला झोप काय केली. मला एकच नाही कळत, कारण माझ्यासमोर मला झोप हा प्रकारच म्हणजे खूप कमी आहे सर. झोप खूप कमी माझी, पता नाही. आणि मी डॉक्टरांकडे चेकही करतो की मला काही बीपी काही काहीच नाही सर. इज ओके, यू आर ओके. माझं खानपान खूप छान असतं आणि हेल्दी. मला जेवढं भाज्यापाल्यापासून हे सगळ्या गोष्टी आवडतात, त्याच्यावर आपण बोलूया. अच्छा. आणि झालं असं की मी तिथं पोहोचलो. मोठं हॉस्टेल होतं. थोडंसं गाडी चालवून गाडीचा नंबर केला होता. मी थोडंसं चालत होतो आणि एका मुलाने मला बघितलं. रात्री 2:30 वाजता तो माझ्याकडे आला. सर म्हणे नमस्ते सर. नमस्ते बेटा. सर म्हणजे तुम्ही आंबेगाव करता. मला तुम्ही आंबेगाव. सर म्हणे प्लीज मोबाईल मला नाही की हा कोण आहे काय. मी रूममध्ये गेलो. रूममध्ये गेल्यानंतर मी बसतो सर. एका क्वार्टर एक जण झोपला होता, दुसऱ्या क्वार्टर दुसरा, आणि असा क्वार्टर रिकामा होता. असं रिकामा बसलो. पाणी दिलं आणि त्याला मी सहज विचारलं, बेटा माझी तर रूम बाजूला म्हटलं, ते आम्ही तुम्हाला घ्यायला ते जे कार्यकर्ते तुम्हाला घ्यायला त्या रूममध्ये दिली मला. त्यांना बेटा
का तुम्ही काय करतोय तुम्ही सर MPSCची तयारी करतो म्हणजे वेगळं बोलतो बेटा 2:30 वाजले रे 2:30 वाजले तुझे अजून झोपला नसतो म्हणे सर नाही तयारी करतो म्हणे परीक्षेची तर म्हणलं बेटा हा झोपलाय तुझी झोपायला पाहिजे ना मला अरे हा झोपलाय ना हाही झोपलाय तूही झोपायला पाहिजे 2:30-3 वाजताची वेळ आली आहे झोपला नाहीस तो नाही सर अरे तुझ्या लक्षात येतंय का म्हणलं मी काय बोलतोय तर म्हणलं हा झोपलाय तूही झोप ना म्हणे सर खरं सांगू म्हणे सर यांच्याबद्दल थोडंसं बोलतो म्हणे सर हा याचे वडील खूप श्रीमंत आहेत म्हणे दिस इज अ रिच पर्सन याचे वडील तिकडून पैसे पाठवतात हा नशा पाणी करतो म्हणे झोपून राहतो काही नाही कसं त्याचा माहिती आणि म्हणलं हा रे मी सर चाय वडील बकऱ्या वाटतो म्हणे स्वतः जाऊन आलो पण हा मूर्ख या मूर्खाच्या नांदीला पण स्वतःचं आयुष्य बरबाद करतो म्हणे म्हणलं तुझ्या आईवडील रे सर म्हणे माझ्या आईवडील सुद्धा बकऱ्या चोरतात म्हणे हा जर चान्स माझ्याबरोबर जर उठला ना म्हणे सर तर मी पुन्हा अख्ख्या आयुष्यात पुन्हा या हॉस्टेलला किंवा या अकॅडमीत येऊ नाही शकणार नाही सर मला याच वर्षी नंबर लावायचा सर मला 3 वर्षानंतर फोन आला योगावर बघा असा कार्यक्रम झाला त्या अकॅडमीला योगावर बघा सर त्या मुलाचा मला 11:30 वाजता फोन आला म्हणे सर नमस्कार म्हणे सर मी टमक दावेश त्याचं काय नाव होतं त्याचं मला 5-7 वर्ष झाले त्या गोष्टी आणि सर मी बोलतो म्हणे बोलला बेटा म्हणे सर ओळखलं का मला नाही ओळखलं नाही ओळखलं म्हणजे सर तुम्ही आपल्याला आला हॅलो मी आपल्याला आलो म्हणून सर इथे तर थांबला होता माझ्या समोर ते अरे हां बोल झोप उडाली अरे बोल म्हणलं बोल म्हणे सर माझं PSC म्हणून सिलेक्शन झालं सर मी तुम्हाला नक्की सांगेल बहुत से लोक प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर टाइम आणि सर असं म्हणतात की योग्य वया जे मी म्हणलं तुम्हाला बहुत से लोगों ने जिंदगी सोने में गुजार दी बहुत से लोगों ने जिंदगी सोने में गुजार दी और बहुत से लोगों ने सोने को छोड़ के जिंदगी सोने क्या तर म्हणायचा अर्थ असा आहे की यार मी बहुत सारे लोक पाहतो की सगळं काही मुलांना सगळं काही उपलब्ध आहे पुस्तक वही पेन झोपण्यासाठी जागा फॅन ट्युशन सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत सर पण काही मूर्ख मुलं अशा तर मुद्दाम वापरतो सर आणि कळायला पाहिजे कदाचित त्या मुलांना जर बघत असतील तर काही मूर्ख मुलं हे सगळं काही असताना सुद्धा मायबापाला नाव ठेवतात की माझ्या मायबापानं काय केलं अरे मूर्खा तुझ्याकडं सगळं काय दिलं होतं तू काय केलं तुला सगळं काही दिलं होतं ना कारण त्या मायनं दिलं त्या बापानं दिलं अरे तेव्हा रात्र दिवस काम करत होता तुला जन्म दिला तुला वाढवलं हे पहा मी काय सांगतो तुम्हाला या जगामध्ये सगळं काही तुला पुरवलं तू काय केलंस तू केलं काय हा प्रश्न मी मुलांना विचारतो सर हा प्रश्न मी मुलांना विचारतो तू केलं काय याच्यानंतर माय बापाला ब्लेम नाही करायचं साहेब जे मुलं आज मला ऐकतायत किंवा मी सगळ्या मुलांना एक प्रश्न सांगेल बेटा आज तुझ्याकडे वेळ आहे आज तुझ्याकडे भरपूर वेळ आहे एकच काम कर अरे मायबाप सुद्धा मुलाला पारखतात हो अरे मायबापाचे डोळे एकसर आहेत हा क्वालिटीचा आहे का बघण्यासाठी 4 जण मुले आहेत किंवा 2 मुलं आहेत हा लहान हुशार आहे बरं तो रात्री मी 2 वाजता बघितलं तर अभ्यास करत होता तो त्याच्या हातात पुस्तक होतं त्याच्या हातात पेन होता तो डायरीमध्ये काहीतरी लिहित होता मी गेलो त्याच्याजवळ बाप आणि माय चर्चा करतात माप आणि माय चर्चा करतात कळतं की खर्च कुणावरती करावा कुणाला लावावं अरे हा जर का याचं तुरंत कळतं सर हे माय बाप येतं लय हुशार आहे खूप हुशार आहे शिक्षण कमी पण अनुभव जास्त असतो बऱ्याच गोष्टी आणि सर मायबापांच्या शिक्षणावरती नाही जायचं माय आणि बाप हे खूप अनमोल रत्न आहे त्या जगामध्ये शिक्षण सोडावं ती कोणत्या ते नाही सर त्यांची तुलना नाही विचारायला तो पूत सुपूत तो क्या कमाना पूत कुपूत तो क्या कमाना म्हणजे काय मुलगा जर सुपुत्र असेल खूप चांगल्या वळणाचा असेल तर काय कमवायचं तोच तो कमवेल ना आणि मुलगा जर वाईट वळणाला लागला असेल तर कशाला कमवायचं तुम्ही जर कमवलं तो सगळं तो कुठतरी ते त्याचा विनोद तो चांगला करणार नाहीये उधळपट्टी करेल तात्पर्य आपली जी संतती आहे हीच आपली संपत्ती आहे मुळामध्ये आणि चांगली घडवली पाहिजे निश्चित सर बोला सांगेन पुढं मी एवढंच सांगेल की आज मला बरेच फोन येतात सर मला आपण एक शिक्षक आहात मी सुद्धा एक शिक्षकच म्हणावं लागेल आणि
डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्वतः सांगतात मला सायंटिस्ट नका म्हणून, मला शिक्षक म्हणून. तर शिक्षक म्हणायचा अर्थ असा आहे सर की या जगातलं सगळ्यात पवित्र शब्द म्हणजे शिक्षक आहे, गुरुजी. सगळ्यात पवित्र शब्द आहे सर. ज्याच्या पलीकडं मी नाही मानत. आईवडील जन्म देतात, बेस्ट ऑफ बहुत बढिया, सांभाळतात, खूप छान. त्याला पुढे नेण्यासाठी जो सगळ्यात महत्त्वाचं काम करतो ते शिक्षक. बरोबर. तर मी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक या नात्यानं सांगू इच्छितो सर, आणि सगळ्या पालकांना सुद्धा सांगू इच्छितो. बऱ्याच वेळेस पालक एवढं बर्डन टाकतात, तुला डॉक्टरच बनायचं, तुला IIT-तच जायचं नाही, तुला हेच करायचं, तुला याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो सर, निसर्गानं प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक मुलामध्ये वेगळ्या प्रकारचे गट्स टाकलेत सर. भले त्याला लिहिता येत नसेल, भले त्याला वाचता येत नसेल, भले त्याला इंग्लिश समजत नसेल, भले त्याला गणित समजत नसेल, पण याचा अर्थ तो नालायक अशातला भाग नाही सर. तो स्पोर्ट्समध्ये आहे, तो म्युझिकमध्ये आहे, तो गाण्यामध्ये आहे, तो गाण्यामध्ये आहे सर. एवढे लॉर्ड्स ऑफ गोष्टी आहेत सर की तुम्हाला काय सांगू की आज आमची संस्कृती आणि या क्लासेसवाल्यांनी एवढं बर्बाद करून टाकलंय सर, एवढं बर्बाद केलंय. नीट JEE, नीट JEE, नीट JEE, हुशार आहे का, नीट JEE, नीट नाही सर, नाही. जर जे हुशार पालक आहेत ना सर, त्या पालकांना माझी रिक्वेस्ट आहे, थोडा वेळ द्या, थोडा वेळ द्या, मुलाला समजू द्या, मुलाला टाका, न्या, त्याला बघू द्या. म्युझिक काय, स्पोर्ट्स काय, स्विमिंग काय, कोणकोणत्या नीट JEE काय दाखवा त्याला, स्पर्धा परीक्षा काय, त्याला क्लासेसमध्ये न्या, स्वतः बसवा, कराटे काय. अरे नाही यार, इन्होंने उठा के डब्बा उठा, बेटा तू यही बनना है, वो मर जाएंगे ना तो क्या करेंगे सर. जिंदगी है इंद्रधनुष, जिंदगी है इंद्रधनुष, प्रेम रंग फैलाना है, अच्छाई का करो स्वागत, इंद्रधनुष बनना है. म्हणजे काय काय आहे, जीवन हे वेगवेगळ्या चित्रांचं असं दालन आहे. ही सगळी दालनं विद्यार्थ्यांना दाखवली पाहिजे. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे काय? पहिली गोष्ट महत्त्वाचं आहे शारीरिक विकास आहे, मानसिक विकास आहे, बौद्धिक विकास आहे, सामाजिक विकास आहे. अशा वेगवेगळ्या अंगाने त्याचा विकास व्हायला हवा आहे. फक्त बौद्धिक विकासाकडे अधिक भर घातला जातोय ही खंते सरांच्या बोलण्यामधून व्यक्त झालेली आहे. आपल्या एकूण व्यक्तिमत्वावर कोणत्या कोणत्या महामानवांचा आणि कुठल्या कुठल्या महामानवांच्या विचारांचा, चरित्राचा प्रभाव आहे तो आपण सांगावा. आणि पुढील सत्र जे असेल ते उत्स्फूर्तपणे आपण बोलणार आहात. आपला जो कार्यक्रम असतो त्याचा एक लाईव्ह शो आपण असा प्रत्यक्ष बघणार आहोत. सांगा सर, काय म्हणाल आपण? सर, महामानवांबद्दल जर म्हणायचं जर झालं तर आद्य दैवत महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. बिलकुल. काय शिकावं त्यांच्याकडून. आणि खरं म्हणलं तर माझे जिजाऊ साहेब की एवढा सुंदर, एवढा चरित्रवान मुलगा घडवणं. ओके. आणि त्याचबरोबर आज डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब, खरं सांगू तुम्हाला सर की त्या माणसाचं नाव घेताना सुद्धा आम्हाला काट येतं की एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही शिक्षणाकडे बघणं विसरलो. त्या माणसाला वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं, पण शिक्षणाची का सोडणार महाव्यक्ती, शिक्षणाची का सोडली नसते माणसाला. बरोबर. आणि त्यावेळेस आत्ताही मुलांना सगळं काही ग्रामर शिकवतात, इंग्लिश शिकवतात. त्यावेळेस फ्लुएंट इंग्लिश बोलणारे डॉक्टर भीमराव आंबेडकर सर, जगाचं नॉलेज मिळवलं सर त्यांना सर. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब असतील, विवेकानंद आहे, विवेकानंद साहेब, लोकमान्य टिळक साहेब. काय सर, काय बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपण हे वेगवेगळ्या पैलूनं काम करत होते, बिलकुल काम करत होते, पण हे समाजासाठी, हे समाजासाठीच करत होते. वेगवेगळ्या मतभेद असतील, मतभेद एकमेकांबद्दल असतील, पण मी सगळ्यांना वाचलंच आहे. मला खरंच बऱ्याच गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. माझे खरं म्हणलं तर हे विचार जे आहेत, मी आज तुमच्या समोर जे बसतो त्या लोकांमुळेच मी आणि भगवंतांना यांच्याकडून मला एक गोष्ट कळाली, या लोकांनी पैसे नाही वाटले सर, या लोकांनी विचार वाटले. आणि विचार वाटले जगाला समृद्ध बनवण्यासाठी. मी रात्रंदिवस मेहनत केली. तर माझ्या डोक्यात एक आलं, थोडा पैसा कमी कमवूया, नाही हरकत, कमी कमवूयात ना,
पण जर माझ्या थ्रू 4 विद्यार्थी जर बनले तर माझं मन नक्कीच. मला बाकी काहीच नको आहे सर. तुम्हाला काय वाटतं मी काय कमवू नाही शकत सर? हे काय भरपूर काही कमवतो पण मी बे सर पुण्याला चिंचवडला असतात, त्यांचा स्वतःचा दवाखाना आहे सर, मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्या क्षेत्रात त्यांचं फार मोठं कार्य आहे. कित्येकांना फ्रस्ट्रेट झालेल्या लोकांना नवीन जीवन आपण दिलेलं आहे. त्याचे काही अनुभव सर आपले असतील सर एखाद्या भरपूर तरी काही विशेष? भरपूर सर भरपूर. माझ्या जीवनामध्ये माझ्याकडे येणाऱ्या ज्या केसेस आहेत या मॅरिड लोकांच्या जास्त. अच्छा. हां. आणि विद्यार्थी लाईफमध्ये सुद्धा आल्या वयात आल्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत, मोठी मुलगा असेल किंवा मुलगी असेल, भरपूर गोष्टी आल्या माझ्या जीवनामध्ये ह्या. आणि तुम्हाला काय वाटतं सर अजून कालांतराने अजून 10 वर्षामध्ये जे हॉस्पिटल सध्या चालू आहेत ना त्या हॉस्पिटलच्या जे काउन्सिलिंग सेंटर्स उघडल्या जातात ते फ्युचर असतं. कारण काय झालं आहे आम्ही सोशल मीडियासोबत एवढे बोलतो, माणसासोबत बोलणंच विसरलो सर. आम्ही माणसासोबत बोलणं विसरलो, आईसोबत बोलणं विसरलो, वडिलांसोबत बोलणं विसरलोय आम्ही मित्रांसोबत बोलणं विसरलोय. तुम्ही बस स्टँडवरती जावं आता आणि बघावं, रेल्वे स्टेशनला जावं, एअरपोर्टवरती जावं, काहीच नाही. तर माणूस फक्त मोबाईल काढतो काहीतरी खेळत बसतो त्याच्यामध्ये. हे मानसिक रोग आहे तर काय? ते मानसिक रोग नाहीत नाही सॉरी. एक प्रसंग सांगतो. एसटीने माझा प्रवास सुरू होता आणि मी मला निरीक्षण करायची सवय आहे, काय चाललंय काय नाही. आणि आत्मचिंतन आणि समाज निरीक्षण ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. खूप अभ्यास करता येतो, सुधारणा आपल्या करता सांगली. ते मी बघायलो सगळ्याचे तोंड चालू होते. म्हणजे एक तर कुणीतरी खात होतं, कुणीतरी बोलत होतं आणि खाता खाता बोलता बोलता जवळपास सगळेजण मोबाईलमध्ये होते. म्हणून माणसाने जेव्हा तोंड काय फक्त खायला दिलं का फक्त बोलायला दिलं, डोळे का फक्त मोबाईलसाठी दिले. फार आपण म्हणजे ही ज्ञानेंद्रिय आहेत आपली, ते आपण ज्ञानासाठी वापरली पाहिजे. खूप अर्धवट ज्ञान, चुकीचं ज्ञान त्या मोबाईल दृष्टीने सध्या मिळतं आहे. सरांच्या बोलण्यामधून बरेच महत्त्वाचे संदर्भ आपल्या जगण्याशी निगडीत हे आपल्याला भेटलेले आहेत. विद्यार्थी असावा तर तो विवेकानंदासारखा असला पाहिजे, युवक हा विवेकानंदासारखा असला पाहिजे, विद्यार्थी असला पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्यासारखा असला पाहिजे, शिवराय असतील, महात्मा फुले असतील, अशा सगळ्या महामानवांचे विचार हे आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. तर फार मोठं मोटिवेशन आणि प्रोत्साहन या महामानवांच्या चरित्रातून हे मिळणार आहे. सगळ्याच गोष्टींची मानव असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक सामान्य मुलगा शिक्षणाच्या बळावर डॉक्टर भीमराव आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार बनतात, भारतरत्न विश्वरत्न बनतात. एक विद्यार्थी जो लहानपणी म्हणतो की मला मोठेपणी काय व्हायचं आहे तर मला बग्गीवाला व्हायचं, म्हणजे जगाचा सारथी व्हायचं आहे. ज्यांनी विचाराचं सारथ्य केलं ते विवेकानंद आहेत. हे चरित्र हे आपले आयडॉल असले पाहिजे. चित्रपटातले हिरो किंवा आणखी कुठले हिरो वेगळ्या क्षेत्रातले हे आपले हिरो नाही असले पाहिजेत. आणि जर पाहिजे असतील तर असे काही नवीन हिरो जे महत्त्वाचे आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समर्पित कार्य करतायत, म्हणून त्यांना आपण जाणून घेत आहोत. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कर्तृत्व आपण समजावून घेत आहोत आपल्या पिढीसाठी. मी शिक्षक आहे, सरही शिक्षक आहेत, आम्ही समाज शिक्षकाच्या जाणीवेतून हे कार्य करत आहोत. मला प्रत्यक्ष नोकरी आहे, पण सरांचं क्षेत्र खूप आनंद वाटतो आहे. कधी काही मलाही असं वाटायचं की आपण हे सगळं छानपैकी सगळं सांगत राहू. पण मला जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसता येतं. कवीमध्ये केशवसूत त्यांच्या ओळीची जाणीव ही प्रचिती मला इथे येत आहे. दिव्यत्वाची जेथ माझे प्रचिती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळते, असं साने गुरुजींनी म्हटलेलं आहे. सरांना मी इथं मनापासून त्यांचे आभार मानतो आहे, त्यांना मी इथं अभिवादन करतो आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढचं सत्र जे आपलं असणार आहे, जे काही महत्त्वाच्या आणखी गोष्टी असतील ते सर बोलतीलच. मला वाटतं ते आपण सत्र बघूया, आम्ही दोघं असं बोलू किंवा फक्त सरच बोलतील छानपैकी असं जेव्हा मोटिवेशनल बोलतात तसं करूया आपण. सर मी सगळं पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आपल्या पुढचे जे सत्र राहणार आहे याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी, याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आजपर्यंत शिकवला गेला नाही, करिअर निवडताना कोणकोणत्या गोष्टी बघाव्या. त्याला बुद्धीचे प्रकार म्हणतात, एज्युकेशनल सायकोलॉजी म्हणतात, त्याला टाईप्स ऑफ मेमरीज म्हणतात. या टॉपिकवरती आपण पुढचं जे सेशन आहे ते आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट पुस्तकं सरांची आहे, ही पुस्तकं आपल्या प्रत्येक पालकांच्या घरी असलं पाहिजे. बिलकुल. आता थोडंसं समजून सांगेल तुम्हाला. हो यस. की मला थोडा वेळ लागला बनवायला, की मला बरेच लोकांनी म्हणायचे की सर तुम्ही करिअर गायडन्स बद्दल तर भरपूर सारं बोलतात, पण आमची मुलं विसरून जातात. आणि विसरल्यानंतर होतं असं
की मुलं घरी आल्यानंतर कन्फ्यूज होतात की नेमकं सरांनी काहीतरी सांगितलं होतं पप्पा लक्षात नाही राहिलं. तर मी काय केलंय, 10वी नंतर किती प्रकारचे डिप्लोमा आहेत, किती प्रकारचे कोर्सेस आहेत. आता तुम्हाला याच्यात कॅमेरा दिसणार नाही, पण असं हरकत नाही, मी तुमच्यासोबत आहे, सर आहेत, राऊत सर आहेत. तर त्याचबरोबर 12वी आर्ट नंतर काय करता येईल, BA नंतर काय करता येईल, BCom नंतर काय करता येईल आपल्याला, त्याच्यानंतर सायन्स म्हणजे जनरल ग्रुप जर असेल, क्लासेसवाल्यांना विचारायचं नाही, स्वतःच्या करिअरचा विचार करायचा. मी आज तुम्हाला खडे ठोकपणे सांगतो की मी क्लासेसच्या विरोधात नाही आहे, मी कोणत्याही क्लासेसच्या विरोधात नाही आहे, पण होतं असं की ते मुलाला सांगितलं पाहिजे, बेटा याच्यातून हे बनता येतं, बेटा त्याच्यातून ते नाही, काहीच सांगत नाही. हा तुला काय करायचं आहे, मुलांना कळत नाही. अगोदर करिअरचं माहिती असावी लागते. तर मुलांना जनरल ग्रुप काय आहे, बायो ग्रुप, मग किती प्रकारचे डॉक्टर आहेत, फॉरेन्सिक सायन्स काय आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, किती प्रकारचे इंजिनियर, 83 प्रकारचे इंजिनियर्स मी याच्यात लिहिले. बायोमेडिकल इंजिनिअरिंग खूप सुंदर फील्ड आहे, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, हे सगळं मी याची माहिती दिली. त्याचबरोबर आता बऱ्याच वेळेस होतं की बऱ्याच मुलांना एवढंच वाटतं की नीट आणि JEE एवढ्याच परीक्षा आहेत. नाही बाळांनो, एवढ्या परीक्षा नाही आहेत. याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम आहे, IMU आहे, IAP आहे, IN आहे, NDA आहे, म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, या सगळ्या गोष्टी आहेत. 68 एक्झाम आहेत. मग त्याला लागणारे विषय कोणते आहेत, फॉर्म कधी भरला जातात, तिची एक्झाम कधी असते, तिची वेबसाईट, या संदर्भातली सगळी माहिती मी दिलेली आहे. IIT, MIT, IIITची माहिती. त्याचबरोबर BE आणि BTech नंतर काय करतात, BE म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, BTech बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, याच्यानंतर सुद्धा UPSC देतात, कारण हे बॅचलर कोर्स आहे. ओके. आणि सगळ्यात जास्त IAS ऑफिसर बनणारे जे मुलं आहेत, तुम्ही लक्ष देत नाही का, IAS ऑफिसर बनणारे जे मुलं आहेत ते MBBS, BE, BTech आणि IIT बरं का, हे समजून घ्यायचं. कारण त्या मुलांची लिंक लागलेली सर, लिंक लागलेली 75% मुलं MBBS आणि BE हे BTech वाले लिंक, म्हणजे अभ्यासाची लिंक लागली ना, अभ्यास चालू आहे ना, त्या मुलांनी अभ्यास सोडला का, नाही, अभ्यास नाही सोडला. अभ्यास सोडला नाही, त्यांनी UPSCचा अभ्यासाला स्टार्ट केला आणि फर्स्ट रँकमध्ये निघून गेले. ओके. आणि त्याचबरोबर या पुस्तकामध्ये स्कॉलरशिपला लागणारे जेवढ्या एक्झाम आहेत, सगळ्यात जेवढ्या एक्झाम आहेत, बऱ्याच मुलांचं शिक्षण सर दुर्दैव आहे, पैशाअभावी बऱ्याच मुलांना शिक्षण नाही घेतात. मग स्कॉलरशिप मदत होतं, ते सगळ्या स्कॉलरशिप याच्यात दिल्या. आता मला महाराष्ट्र शासनानं पुरस्कार दिला होता, त्याचे काही फोटोज याच्यामध्ये आहेत. मी टीचर ट्रेनर आहे, त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटला काउन्सिलिंग करतो. याच्यामध्ये मी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस भरतीची सगळी माहिती दिली सर. की 8वीचं पद कोणतं आहे, खूप छान, खूप छान. 10वीचं पद कोणतं आहे, 12वीच्या पेसवर होते. सर मुलांना काय वाटतं फक्त सोल्जर ड्युटी म्हणजे एवढीच आहे, नाही सर, म्युझिशियन्स लागतात, टेक्निशियन्स लागतात, त्याचबरोबर कुक लागतात, ड्रायव्हर लागतात, इलेक्ट्रिशियन्स लागतात, बार्बर, बिलकुल, नर्स लागतात, खूप खूप बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी मुलांना माहितीच नाही. क्लरिकल सेक्शन आहे, कॉम्प्युटर सेक्शन आहे, बिलकुल आहे. तर काय होतं सर, हे मुलांना काहीच माहिती, कधी निघतात बघा, कागदपत्र काय लागतील, काहीच माहिती. या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी महाराष्ट्रभर कळकळीने फिरत असतात. आणि एवढा सर मला आनंदाच्या गोष्टीचा, ठीक आहे, मला कुठे कुठे थोडासा त्रास होतो, पण सर चांगलं काम करताना त्रास होणार झाला आणि मी त्याला एक्सेप्ट करतो ना. विरोध विकास सिद्धांत प्रकार तुम्हाला माहिती आहे, मोटिवेशन असतात लोक आपले सगळे येते, चांगलंच काय म्हणावं किंवा तुम्हाला वेळ काय नाही द्यायचा आम्हाला, असं असतं. ते तुम्ही अधिक त्यातून हे होतं. खूप अशा गोष्टी आहेत. आपण आपला फोन नंबर सर कृपया द्यावा, कारण काय समजा संपर्क साधायचा आहे. बिलकुल. कोणत्याही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना करिअर संदर्भामध्ये किंवा संस्थेला करिअर संदर्भामध्ये विद्यार्थ्यांसाठी जर संपर्क जर करायचा जर असेल तर कृपया माझा नंबर नोट डाऊन तुम्ही करू शकता. 750-779-3584. पुन्हा सांगा सर. 750-779-3584. डॉक्टर किशोर आंबेगावकर सर. आपण आता पुढच्या सत्रामध्ये खूप अशाच गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. सर उत्स्फूर्तपणे बोलतील, त्यांना जसं कम्फर्टेबल वाटेल तसं. ज्याला आपण सरांचा कार्यशाळा जी असते त्यांचा डेमो म्हणा की प्रत्यक्ष सर कसं बोलतात एखाद्या कार्यक्रमामध्ये, तोही भाग आपल्याला फील करायचा, अनुभवायचा, तर ती गोष्ट अतिशय महत्त्वाची असणार आहे.
त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस एक माहोल तयार होतो. हां हां आणि सर वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या मानसिकतेचे लोक असतात. हां 5वी ते 7वी हा वयोगट जो आहे, हां हा वयोगट जो आहे हा संस्कार वयोगट आहे. काय बात आहे. बरोबर. आणि 8वीची जी मुलं आहेत 9वीमध्ये मॅच होत नाही, 10वीत मॅच होत नाही. तर 9वी आणि 10वीचा हा करिअर गायडन्सचा वर्ग आहे, करिअरचा. हां. आणि 8वीचा जो वर्ग आहे हा संस्कारात नाही मोडत नाही, कारण थोडे पुढे आले आणि थोडे मागे, थोडे लहान आहे तर दड मोठे नाही. तर त्यांचा जो वर्ग आहे तो थोडासा वेगळा, तर त्यांना वेगळ्या प्रकारचे एज्युकेशन असतं. 11वी-12वीसाठी वेगळ्या प्रकारचं एज्युकेशन आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर साठी एखादा वे जर त्यांनी पकडला असेल त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं एज्युकेशन है कि जिसमें जा रहे हो उसमें बाप कैसा बनना है, जिसमें जा रहे हो उसमें बाप कैसा बनना है. और 10वीच्या मुलांसाठी बाप बनना है तो किसमें जाना है, बाप अगर बनना है तो किसमें जाना है. अशा बऱ्याच गोष्टी सर वेगवेगळे टॉपिक आहेत. आणि मी संस्थेला खूप रिक्वेस्ट करत असतो की कृपया बऱ्याच वेळेस खूप सारे विद्वान तुमच्याकडे येतात आणि आम्हाला आमच्यासारख्यांना तुम्ही परमिशन देत आहे, तुमचे आभार. खरंच सर मला तुम्ही बोलवलं, मला वेळ दिला आणि माझं तुम्ही 2 शब्द ऐकला. खूप सर काय आहे, एक सांगतो सर याच्यामध्ये काळ हा खूप बदलतो आहे. बिलकुल सर, माणसं नको त्या गोष्टीच्या मागं खूप मोठ्या प्रमाणात लागलेले आहे. बिलकुल सर. ज्या गोष्टी आपण करायला पाहिजेत ते आपण करत नाही. जे बनायचं आहे ते बघा, जे बनायचे ते बघा, त्यानुसार विचार करा आणि वाटचाल करा. भेटूया आपण सर पुढच्या सत्रामध्ये. आपल्या मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत. जय जय सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.